कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो. हां साऊ, आम्ही इथं आलोय का हॉस्पिटलमध्ये? पर इथली माणसं म्हणतायत 1.5 लाख रुपये भरा आधी आणि मग पुढचं काम सुरू करतील ते. आता एवढे पैसे कुठून आणायचे? हो आई, मी आता भैरवी माईंकडे जाते. मी बघते काय होतंय का. हां, ठेवते. अरे सावली, तू इथे? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी काय म्हणत होते सावली, अगं गाण्याच्या स्पर्धेची ग्रँड फिनाले जवळ आली आहे. तू रियाज करतेस ना बाळा व्यवस्थित? हा माई, काय ग, हे असं सणासुदीचं तोंड पाडून काय आलीयस माझ्या घरी? अप्पू आजारी आहे माई. या, मी तुला आज चांगला सणाचा दिवस आहे म्हणून छान शुभेच्छा देते आणि तू ही अभद्र बातमी घेऊन आलीस माझ्याकडे. अप्पूला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. त्यात काय आहे, नवीन आहे का आता? हा, पैसे मागायला आलीयस? माई, त्याला खूप ताप भरलाय. ताप उतरतच नव्हता म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. जर फक्त औषधं हवी असती ना तर मी तुमच्याकडे आलेच नसते. पण तुमचं नेहमीच आहे ग हे असे उठसूट माझ्याकडे पैसे मागायला. काय आता तुम्ही सगळे सवयच जडली आहे ग तुम्हाला. काही झालं की आले भैरवी माईचं दाराशी. बंद कराय सगळं. एकतर आधीच तुझ्यामुळे माझं खूप नुकसान होत आहे. सावली, तुझ्यामुळे. तुला कळतंय ना, एक तर तुझा हा संसार सुरू झालाय, तुझ्या लग्नाच्या ड्राम्यापासनं माझे कार्यक्रम कमी झाले. तुझ्यामुळे कार्यक्रम घेता येत नाही ना आम्हाला. मी किंवा तारा, आम्ही किती बिझी आहोत यापेक्षा सावलीला यायला जमेल की नाही, तिला हे सगळं जमवता येईल की नाही ह्याचा विचार करावा लागतो आम्हाला. काहीच कार्यक्रम घेता येत नाही. आणि मला सांग, पैसे कुठून येतात? कुठून येतात पैसे? कार्यक्रमातून. हा, कार्यक्रमातून येतात की नाही पैसे? म्हणजे आता आपण जास्तीत जास्त कार्यक्रम कसे करू शकू आणि जास्तीत जास्त पैसे कसे मिळवू शकू ह्याचा तू विचार केला पाहिजेस बाळा. त्यासाठी तू तुझ्या गाण्यावर लक्ष दिलं पाहिजे, हो ना? आत्ता मला पैसे द्यायला जमणार नाही. ये आता कार्यक्रम झाले की मग देईन तुला पैसे. माई, हा ठीक आहे, चल. हा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सांग सगळ्यांना. हा, निघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।